घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऐश्वर्याने ज्या माणसाला निकिताच्या मागे लक्ष ठेवायला पाठवलेलं असतं, तो माणूस ऐश्वर्याला फोन करतो आणि सांगतो की निकिता पळाली आहे. तर ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का नीट? ती त्याच्यावर चिडत असते. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की बाजूला सारंग पण आहे. त्यावेळी ती म्हणते की सगळं व्यवस्थित चालू आहे, मी तुला नंतर फोन करते आणि फोन ठेवून देते. फोन ठेवल्याच्या नंतर सारंग तिला विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का? तर ऐश्वर्या नाही म्हणते. तर ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, हा काय आता प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणार आहे का चोमडा? ओवी आणि शर्वरी अँकरिंग करत असतात. शर्वरी सांगते की 2 मित्र आता व्याही बनणार आहेत आणि त्यांचा दोघांचा हा परफॉर्मन्स हा त्यांच्या जोडीदारासोबत असणार आहे. ऐश्वर्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. ती मनातल्या मनात विचार करते, ही निकिता अशी कशी पळाली? काय कांड करून पळाली काय माहिती? तिला शोधावंच लागेल. इकडे तिने जे लेटर ठेवलेलं असतं ते उडत उडत जानकीजवळ येतं. त्यावरती नाव लिहिलेलं असतं, कावेरी विखे पाटील. त्याचवेळी तेथे ऋषिकेश येतो आणि जानकीला म्हणतो, तू इथे काय करत आहेस? तर जानकी म्हणते, काही नाही, असंच बसले होते आणि मला हे पाकिट सापडलं म्हणून त्याला दाखवते. तर ऋषिकेश म्हणतो, बघितलंस का? तर जानकी म्हणते, नाही, कावेरी काकूंचं नाव आहे, आहेराचं असेल, त्यांना द्यायला पाहिजे. इकडे 2 मित्रांच्या जोड्यांचा डान्स परफॉर्मन्स चालू झालेला असतो. त्यांचा डान्स चालू असतानाच ऐश्वर्या तेथून उठून जाते. सगळेजण त्यांचा डान्स खूप एन्जॉय करत असतात. डान्स झाल्यानंतर कावेरी काकू एकट्या बसलेल्या असतात. तर तेथे जानकी जाते आणि ते पाकिट दाखवते. तर जानकी म्हणते, आहेराचं पाकिट आहे वाटतं. कावेरी तिला म्हणते, बघ बरं यात काय आहे. जानकी ते उघडून बघणारच तेवढ्यात सुमित्राच्या मैत्रिणी तेथे आलेल्या असतात आणि सुमित्रा जानकीला बोलावून घेऊन जाते. त्यामुळे जानकी ते पाकिट कावेरीच्या हातात देते. इकडे ऐश्वर्या त्या माणसाला येऊन भेटते. ऐश्वर्या त्याला सौमित्रवर नीट लक्ष ठेवायला सांगते आणि म्हणते, जर तिथे कोणी पोचलं तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला कोठे पोचवेल. त्यानंतर इकडे काकडे सिस्टर यांचा डान्स असतो. त्यांच्यासोबत सुमित्रासुद्धा डान्स करते. ऐश्वर्या आल्यानंतर सारंग तिला विचारतो, कुठे होतात तुम्ही खूप छान परफॉर्मन्स मिस केला. तर ऐश्वर्या म्हणते, चला ना सारंग. तर सारंग म्हणतो, कुठे? तर ऐश्वर्या म्हणते, असंच आपलं लग्न होईपर्यंत मी छोटे छोटे सरप्राइजेस देणार आहे. त्यावेळी ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते, फक्त छोटे छोटे सरप्राइजेस आणि लग्नाच्या वेळी बिग सरप्राईज लाईफ टाईमसाठी. त्यानंतर ओवी म्हणते की आता त्या दोघांचा परफॉर्मन्स आहे ज्यांच्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत. म्हणजेच माझा गुलाबजाम आणि एकदमच शांत बसते तर सगळे हसायला लागतात. तर ओवी म्हणते, म्हणजेच माझा सारंग काका आणि ऐश्वर्या आंटी. ऐश्वर्या आणि सारंगचा परफॉर्मन्स सुरू असताना ऐश्वर्याला सारंगच्या जागी सौमित्र असल्याचे भास होतो आणि ज्यावेळी तिला लक्षात येतं की तो सौमित्र नाही तर सारंग आहे, त्यावेळी डान्स करत असतानाच ती सारंगला पायात पाय अडकळून पाडते आणि सारंग खाली पडणार तेवढ्यातच त्याला जानकी आणि ऋषिकेश सावरतात. सारंग मात्र खूप घाबरलेला असतो. त्याची काळजी करण्यासाठी तेथे सगळे असतात, फक्त ऐश्वर्या एका बाजूला उभी असते. तर ऐश्वर्या म्हणते, नशीब पडला नाही. तर जानकी म्हणते, कसे पडतील, अख्खी रणदिवे फॅमिली आहे त्यांच्यासोबत. पाहिलंस ना, ते अडखळले तरी कसे सगळे धावत आले. सारंग भाऊजी आत्ता पडलेले नाहीत आणि कधीच पडणार नाहीत. आणि शर्वरीला म्हणते, शर्वरी वंश, कार्यक्रम आणखी संपलेला नाही, संगीत समारंभाचा समारोह बाकी आहे, आपला फॅमिली डान्स. त्यावेळी सगळे रणदिवे कुटुंब स्टेजवर येत असतात. तर ऐश्वर्या तेथून जायला लागते. तर जानकी लगेच तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, कुठे चाललीस? तू पण आता रणदिवे कुटुंबाचा एक भाग आहेस, त्यामुळे तू सुद्धा आता असाच हात घट्ट धरून ठेवायचाय कायमचा. आणि ते सगळे मिळून डान्स करतात. त्यानंतर शेवटी एक फॅमिली फोटोसुद्धा होतो. त्यावेळी ऋषिकेश सारंगचा हात घेऊन तो ऐश्वर्याच्या खांद्यावरती ठेवतो. तर ऐश्वर्या तो हात बाजूला ढकलून देते. त्यानंतर ऐश्वर्या तिच्या रूममध्ये येते. तर जानकीसुद्धा तिच्या मागोमाग तिच्या रूममध्ये येते आणि आतून दरवाजा बंद करते आणि ती ऐश्वर्याला ज्वेलरी काढायला मदत करते. तर ऐश्वर्या म्हणते, जानकी वहिनी, तुम्ही झालंय ना सगळं का आणखी काही फंक्शन बाकी आहे? तर जानकी म्हणते, जी जखम झाली आहे ना त्यावर फुंकर घालायची राहिली आहे. तर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे काय, मला कळालं नाही. तर जानकी म्हणते, तू जो निर्णय घेतलायस तो खूप कठीण आहे आणि सगळ्यात जास्त कठीण म्हणजे ते निभावणं. हे सगळं तेव्हाच सोपं होईल जेव्हा तू रणदिवे कुटुंबाला आपलं मानशील. तेव्हाच सोपं होईल जेव्हा तू सारंग भाऊजींना आपलं मानशील.
सारंग भाऊजी जेव्हा स्टेजवर धडपडले तेव्हा अख्खं कुटुंब त्यांना सावरायला आलं. पण तूच नाही आलीस. स्टेजवर उभी होतीस एका कोपऱ्यात. खरं तर सगळ्यात आधी त्यांना सावरायला तुझा हात यायला पाहिजे होता. तर ऐश्वर्या म्हणते, सॉरी वहिनी, चुकलं माझं. कारण? तर जानकी लगेच म्हणते, कारण तू आणखीनही एक पाऊल मागे आहेस ऐश्वर्या. मनातला परकेपणा काढ. सारंग भाऊजी तुझे होणारे नवरा आहेत. सुख तर तुम्ही वाटून घ्यालच. पण कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे. आता हेच बघ ना, सारंग भाऊजी जेव्हा स्टेजवर धडपडले तेव्हा अख्खं कुटुंब त्यांना सावरायला धावत आलं. असंच आहे माझं रणदिवे कुटुंब, आपल्या माणसांची काळजी घेणारं, त्यांची साथ कधी न सोडणारं. आता तू रणदिवे कुटुंबाचा एक भाग होणार आहेस, तर सगळ्यांना सावरून घेणं तुझं कर्तव्य आहे. तसंच कर्तव्य आमचं सुद्धा आहे, तुला सावरून घेणं, सांभाळून घेणं. सारंग भाऊजी जेव्हा स्टेजवर पडले तेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनाला खूप लागलं. तू तर त्यांची होणारी बायको आहेस, मग तुला किती त्रास झाला असेल. आमचे सारंग भाऊजी खूप प्रेमळ आहेत. ते तुला कधीच पडू देणार नाहीत याची खात्री आहे मला. पण तू सुद्धा ते कधीच पडणार नाहीत याची काळजी घेशील. चांगुलपणामध्ये खूप ताकद असते ऐश्वर्या, हे लक्षात ठेव, असं म्हणून जानकी तेथून निघून जाते. त्यावेळी ऐश्वर्या रागाने रूममधील सगळं सामान फेकून देते आणि स्वतःशीच म्हणते, गोड गोड बोलून मला चॅलेंज देतेस काय जानकी? घेतलं तुझं चॅलेंज, चॅलेंज एक्सेप्टेड. आता तुझी ही चांगुलपणाची ताकद गवताच्या काडीसारखी कशी उडून जाते ते बघ. जस्ट वेट अँड वॉच. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, शेवटच्या मंगलाष्टकाच्या वेळी लाईट जाते आणि सारंगच्या जागी सौमित्र येतो. हे पाहून सगळ्यांना धक्का बसतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.